नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये। आज मी तुमच्या समोर सर विन्स्टन चर्चिल यांच्या अदम्य भावनेने प्रेरित असलेला आणि खूप सारी प्रेरणा देणारा हा आशावादी संदेश तुमच्या समोर सादर करतो। एक असा नेता ज्याचे शब्द काळाच्या ओघात आजही अजरामर झालेले आहेत। ध्येय, लवचिकता आणि मानवी आत्मीयतेच्या अतूट विश्वासाने ते आपणास आजही प्रेरित करत आहेत। चला तर त्यांचीच आठवण करून देणारे आणि त्यांचे विचार सांगणारी ही व्हिडिओ मराठीत खास तुमच्यासाठी। येथे जन्मलेल्या तरुण मनांना मी सांगू इच्छितो की आव्हाने आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपण शहाणपणापासून बळ मिळवूया। यश हे अंतिम नसते, तसेच अपयश हे घातक नसते। प्रयत्न चालू ठेवण्याचे ध्येय महत्त्वाचे असते। हे शब्द तुमच्यापैकी प्रत्येकासाठी एक गहन संदेश देतात। यश ही एक पायरी आहे आणि अपयश हा शेवट नाही। धीर धरणे आणि प्रत्येक पडचणीनंतर उठणे हेच खरे यश निश्चित करते। खूप चांगले विचार आहेत। आपल्याला आपल्या नवीन प्रवासासाठी हे खूप प्रेरणा देणार आहे। तुमच्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करताना चर्चिलचा विश्वास लक्षात ठेवा की निराशावादी प्रत्येक व्यक्ती संधीमध्ये अडचण पाहतो, पण आशावादी व्यक्ती अडचणीत संधी शोधतो। वाढीच्या संधी म्हणून आव्हाने स्वीकारा, कारण जितकी आव्हाने स्वीकाराल तितक्याच संधी मिळण्याचे चान्सेस जास्त होतात। प्रतिकूल परिस्थितीत उपाय शोधण्याची तुमची क्षमता हे तुमच्या चारित्र्याचे मोजमाप करते। युद्धाच्या सर्वात कठीण दिवसांमध्ये चर्चिलचे नेतृत्व आपल्याला शिकवते की सर्वात अंधुक क्षणामध्येही, सर्वात कठीण क्षणामध्येही आशेला जागा असते। आपल्याला जे मिळते त्यावरून आपण जीवन जगतो, परंतु आपण जे देतो त्यावरून आपण जीवन घडवतो, असे त्यांनी जाहीर केले। समाजासाठी तुमचे योगदान, तुमचे दयाळूपणा आणि तुमची परिवर्तनशीलता हे अर्थपूर्ण जीवनाचे मुख्य घटक आहेत। तरुणांसाठी चर्चिलचे शब्द एक निरंतर प्रेरक ध्वनी निर्माण करणारे आहेत। दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही कधीही वृद्ध नसता। तुमच्या स्वप्नांना आलिंगन द्या, धाडसी उद्दिष्ट निश्चित करा आणि दृढ निश्चयाने त्याचा पाठलाग करा। जे स्वप्न पाहण्याचे धाडस करतात आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम करतात त्यांचेच भविष्य घडते, सर्वांचे नाही। चर्चिलच्या भावनेने आपण आजच्या आव्हानांना ध्येयाने, आशावादाने आणि एक चांगला उद्याचा काळ घडवण्याच्या दृढ निश्चयाने तोंड देऊया। तुमची क्षमता अमर्याद आहे, तुमचे स्वप्न वैध आहेत आणि तुमची कृती त्याच्या वाटचालीला आकार देऊ शकते। म्हणून ताठ मानेने उभं राहा, धीट व्हा आणि चर्चिलचे शब्द लक्षात ठेवा। हा शेवट नाही, ही शेवटची सुरुवात देखील नाही, परंतु कदाचित सुरुवातीचा शेवट आहे। तुमचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे आणि तुम्ही आजचे तरुण विजय, परिवर्तनशीलता आणि महानतेची कथा लिहाल यात मला जराशी शंका नाही। असे शब्द आहेत जे खरंच आपल्याला खूप मोठी प्रेरणा देणारे वाटतात, खूप मोठे आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्याला तयार करतायत। खरंच जर तुम्ही यातील एक एक शब्द नीट समजावून घेतलात आणि त्याचा अर्थ जर तुमच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केलात तर यातील बरेचसे विचार असे आहेत जे तुमच्या जीवनाला नक्कीच बदलू शकतील। आशा करतो तुम्हाला हे विचार आणि ही विचार सांगण्याची पद्धत आवडली असेल। आकलनानुसार यातील एखादा विचार जर तुमच्या आयुष्यासाठी योग्य असेल तर तो तुम्ही नक्कीच घ्या आणि त्या मार्गाने तुमची यशाची वाटचाल सुरू करा। तुमच्या या वाटचालीत मराठी रंगकडून खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा, कारण आम्ही घेऊन येतो तुमच्यासाठी अशाच प्रकारे महान व्यक्तींचे प्रेरणादायी विचार जे तुमच्या आयुष्यासाठी प्रेरक ठरतील, तुम्हाला आशादायी बनवतील। तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र.